नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अक्षय तृतीयेचे पारंपरिक पद्धतीने चिंचणे तयार करूया। तुम्ही बघा, ही चिंचणे कुरड्यांसोबत फार छान लागतात आणि यासाठी रेसिपी 5-6 चिंचेचे बोटं, गूळ, साखर, मीठ चवीला, चारोळी, गहुला, कचुला, खसखस, तांदूळ, वेलची, बडीशेप, काथ आणि खोबरं आणि चुना, विड्याची पानं, सुपारी। प्रथम आपण 1 चम्मच खाकस, 2 चम्मच तांदूळ, गहुला, कचुला 2-3 बिया, थोडा कचुला आणि 1 चम्मच बडीशेप, 2 खोबऱ्याचे तुकडे त्यात। हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। विड्याच्या पानाला आपण काथ, चुना आणि थोडी सुपारी ही पण यात भिजत घालूया। चिंच जी आहे ती सोलून भिजत घालून त्याचा गर काढून घेऊया। गर काढून हे सगळं मिश्रण काढून वेगळे ठेवूया। भिजत घातलेले मिक्सर पाण्यातून काढून ते मिक्सरमध्ये बारून त्याचं छान असं वाटण तयार करून घ्या, चाळणीने गाळून। हे गाळलेलं मिश्रण आणि चिंचेचा कोळ थोडे थोडे टाकून छान मिक्स करून घेऊया। हे चिंचेचा कोळ यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। सगळे छान यामध्ये वाळासुद्धा भिजत घालून मिक्सरमध्ये त्या वाटणासोबत वाटून घेता येतो, पण माझ्याकडे नसल्यामुळे तो नाही घेतला आहे। गॅसवर मंद आचेवर ठेवून त्यात किसलेला गूळ, 1 वाटी साखर आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी घालूया। छान ढवळून घ्या, 1 ते 1.5 ग्लास पाणी। नंतर यात आपण छान ढवळून घेतल्यानंतर यात चारोळी टाकूया, चवीपुरते मीठ आणि विलायची। छान ढवळून 1 ते 2 उकळी येऊ द्या। ही उकळी झाल्यानंतर आपलं हे चिंचवणी तयार झालेलं आहे। ते एक बाउलमध्ये ओतून सर्व करूया। हे चिंचणे तुम्ही नक्की करून बघा आणि मला कळवा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।